वर्षातील पवित्र महिना सुरू होत आहे, म्हणजेच श्रावण महिना सुरू होत आहे. आणि जर का तुम्ही एखाद्या आर्थिक अडचणीतून जात असाल, तुम्हालाही तुमच्या घरातली परिस्थिती सुधारवायची असेल, कोणतीही मनामध्ये इच्छा असेल, तर या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही वैभव लक्ष्मीचे शुक्रवार करू शकता. मग तुम्ही 5 शुक्रवार करू शकता, किंवा तुम्हाला जर 11 शुक्रवार करण्याची इच्छा असेल, तुम्ही 11 शुक्रवार करू शकता, 21 शुक्रवार सुद्धा करू शकता. पण जर तुम्हाला श्रावण महिन्यापुरते शुक्रवार करायचे असतील तर तुम्ही 5 शुक्रवार सुद्धा करू शकता. वैभव लक्ष्मीचे शुक्रवार केल्याने आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारते. कोणाला काही नोकरीमध्ये अडचण असेल तर ती दूर होते, किंवा काही पैशाची अडचण असेल, किंवा पैसा तर घरामध्ये येत आहे पण पैसा खर्च होतो, घरामध्ये टिकून राहत नाही, तर ती पण अडचण दूर होण्यासाठी आपण वैभव लक्ष्मीचे शुक्रवार करायचे आहेत. तर हे वैभव लक्ष्मीचे 5 शुक्रवार कसे करायचे, पूजा मांडणी कशी करावी, उपवास कसा करावा, उद्यापन कसे करायचे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओत सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. बघा, वैभव लक्ष्मीचे शुक्रवार करायचे आहेत, म्हणजे आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी हे शुक्रवार करणार आहोत. तर याची पूजा मांडणी करून आपल्याला उपवास करायचे आहेत. आणि पूजा मांडणी तुम्ही संध्याकाळी करू शकता, सकाळी केली तरी चालेल, पण वैभव लक्ष्मीची पूजा आपण प्रदोष काळामध्ये करायची आहे. कारण प्रदोष काळामध्ये लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते, म्हणून वैभव लक्ष्मीच्या शुक्रवारची पूजा ही संध्याकाळच्या वेळेस केली जाते. आणि असं नाही आहे की तुम्ही फक्त श्रावणापुरते शुक्रवार करू शकता, असं काहीच नाही आहे. तुम्हाला जर श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी जर करणं शक्य झालं नाही उपवास, तर तुम्ही पुढच्या शुक्रवारपासून करू शकता. आणि तिथून पुढे तुम्ही 5 शुक्रवार करू शकता, किंवा 11ही शुक्रवार करू शकता. जसं तुम्हाला करण्याची इच्छा आहे तसे तुम्ही शुक्रवार करू शकता. फक्त आपल्याला पहिल्या शुक्रवारी संकल्प करायचा असतो. आता संकल्प कसा करायचा याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. आपल्याला फक्त पहिल्या शुक्रवारी संकल्प करायचा आहे, आणि संकल्प करताना आपण ज्या गोष्टीसाठी, ज्या इच्छेसाठी संकल्प करत आहोत ते आपल्याला बोलायचं आहे. आणि नंतर आपण पूजा मांडणी करून उपवासाला सुरुवात करायची आहे. तर पूजा मांडणी कशी करायची, एकदम साध्या सोप्या प्रकारे पूजा मांडणी करायची आहे. तर एक पाट किंवा चौरंग घेऊन त्यावरती वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला प्रथम दिवा लावून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. आणि इथं मी त्यानंतर कलश पूजा करत आहे. कलशासाठी आपल्याला खाली थोडी तांदळाची रास करायची आहे. पाण्यानं भरलेला कलश म्हणजे तांब्या ठेवायचा आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फूल टाकायचं आहे. 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे. सुपारी टाकायची आहे. आणि कलशाला 5 पानं लावायची आहेत. त्यानंतर तो तांब्या आपल्याला तांदळाच्या राशीवर ठेवून घ्यायचा आहे. आणि वरती आपल्याला छोटीशी एक प्लेट ठेवायची आहे. प्लेटवरती आपण तांदूळ ठेवायचे आहेत, म्हणजे प्लेटमध्ये तांदूळ घालून घ्यायचे आहेत. तर इथं मी प्लेटमध्ये तांदूळ घालत आहे. आणि तांदूळ घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एखादा दागिना ठेवायचा आहे. मग तुमच्याकडे जर सोन्याचा असो, चांदीचा असो, तो दागिना आपल्याला ह्या तांदळाच्या प्लेटवरती ठेवायचा आहे, म्हणजे तांदळावर ठेवायचा आहे. आणि तुम्ही दागिना ठेवू शकत नसाल तर आपल्याला तिथं 1 रुपयाचं कॉईन ठेवायचं आहे. इथं मी प्रथम तांदळाला हळद कुंकू अर्पण करून घेत आहे. आणि त्यानंतर आपण कॉईनही ठेवू शकतो. तर 1 रुपयाचा ठेवा, कितीचाही कॉईन ठेवा, म्हणजे आपण पैशाला लक्ष्मी स्वरूप म्हणून तिथे ठेवत आहोत. आणि त्यानंतर एक फूल ठेवायचं आहे. जर तुम्हाला लाल कलरचं फूल भेटलं तर एकदम उत्तम, नसेल तर मग तुम्ही पिवळ्या कलरचं पण फूल वापरू शकता. आणि आपल्याला कलशाला कुंकवाचे 8 बोटे ओढून घ्यायचे आहेत. कुंकवाने बोटे ओढताना आपल्याला खालून वरच्या साईडला अशी बोटे ओढायची आहेत आणि 8 रेषा ओढायच्या आहेत, म्हणजेच की अष्टलक्ष्मी म्हणून आपण 8 रेषा ओढणार आहोत. त्यानंतर कलशाला इथं धूप वगैरे ओवाळून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपण गणपतीची पूजा करून घ्यायची आहे. गणपती स्वरूप आपण सुपारीची स्थापना करणार आहोत, तर सुपारीला आपण अभिषेक करून घ्यायचा आहे. ओम गण गणपती महा म्हणत आपण अभिषेक करू शकता, किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असा मंत्र पठण करत पण आपण अभिषेक करू शकता. आपण जिथं कलश ठेवलेला आहे कलशाच्या पुढे आपण 2 पानं ठेवायची आहेत, विड्याची पानं. त्यावरती तांदूळ ठेवायचे आहेत, म्हणजे तांदळाची रास काढायची आहे. त्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला गणपती म्हणजे सुपारी स्वरूप गणपतीची स्थापना करायची आहे. आणि गणपतीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे, फूल अर्पण करायचं आहे. आणि गणपतीच्या बाजूलाच आपल्याला अजून 2 विड्याची पानं ठेवायची आहेत. त्यावरती पण आपल्याला तांदळाची रास काढायची आहे. आणि त्यावरती आपल्याला 1 रुपयाचं कॉईन म्हणजे 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवायची आहे.
तांदळाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि त्यावरती 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवायची आहे आणि त्याची पण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. इथं मी सुपारीची पण हळद कुंकू अर्पण करून पूजा करत आहे, फुलं अर्पण करत आहे आणि गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घेत आहे. यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचा फोटो आपण जो पूजेमध्ये ठेवलेला आहे त्याची पूजा करायची आहे. तुमच्याकडे जर फोटो नसेल तर तुम्ही वैभव लक्ष्मीची जी आपली ग्रंथ आहे छोटंसं ते तुम्ही 2 ठेवू शकता. एक वाचन करण्यासाठी आणि एक फोटो म्हणून पूजा करण्यासाठी ठेवू शकता. तर या ठिकाणी मी फोटोची पूजा करून घेत आहे, फूल अर्पण करत आहे आणि नंतर धूप वगैरे ओवाळून घेत आहे. आणि बघा या पूजेमध्ये जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करू शकता आणि जर श्रीयंत्र नसेल तर हा जो आपला ग्रंथ आहे या ग्रंथाच्या पाठीमागच्या साईडला श्रीयंत्राचा फोटो आहे, तर आपण त्याची सुद्धा पूजा करू शकता श्रीयंत्र म्हणून. आणि तुम्हाला जेव्हा वाचन करण्यासाठी घ्यायचे आहे तेव्हा तुम्ही वाचन करण्यासाठी घेऊ शकता आणि नंतर त्याच ठिकाणी आपण ते ग्रंथ ठेवू शकता. आता या मांडणीमध्ये मी आपल्या उजव्या हाताला घंटा ठेवलेली आहे आणि डाव्या हाताला शंख ठेवलेला आहे. तुमच्याकडे जर शंख असेल तर तुम्ही ठेवू शकता आणि पाण्याचा छोटा गडूही आपल्या डाव्या हाताला ठेवलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे. एकदम साध्या सोप्या प्रकारे मांडणी आहे, जास्त काही साहित्य लागत नाही. आता नैवेद्य काय बनवायचा, तर नैवेद्य साधा वरण भात भाजी चपाती तुम्ही बनवू शकता आणि गोड म्हटलं तर तुम्ही खिरीचा नैवेद्य देवीसाठी बनवू शकता, कारण लक्ष्मी मातेला खीर अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक शुक्रवारी थोडीशी तरी खीर बनवा आणि खिरीचा नैवेद्य देवीसाठी दाखवा. पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला ग्रंथपठण करायचं आहे, म्हणजेच वैभव लक्ष्मी हा छोटासा जो ग्रंथ आहे तो आपल्याला पठण करायचा आहे. पण ग्रंथपठण करण्या अगोदर आपल्याला या ग्रंथामध्ये आपल्याला सुरुवातीला अष्टलक्ष्मीचे फोटो दिलेले आहेत आणि आपल्याला प्रत्येक फोटोला नमस्कार करायचा आहे आणि फोटोखाली जे लिहिलेलं आहे ते आपल्याला वाचायचं आहे. आता पहिला फोटो आहे माता श्री वीरलक्ष्मी आणि फोटोखाली लिहिलेलं आहे, हे माता वीरलक्ष्मी तू सत्यवतीचे जसे कल्याण केलेस तसे आम्हा सर्वांचे कल्याण कर. आणि दुसरा फोटो आहे माता श्री गजलक्ष्मी आणि खाली लिहिलेलं आहे, हे माता गजलक्ष्मी तू सत्यवतीचे जसे कल्याण केलेस तसे आम्हा सर्वांचे कल्याण कर. आणि तिसरा फोटो आहे माता श्री धान्यलक्ष्मी आणि फोटोखाली जे लिहिलेलं आहे ते आपल्याला, म्हणजेच प्रत्येक फोटोच्या खाली जे लिहिलेलं आहे ते आपल्याला वाचायचं आहे. या अष्टलक्ष्मी आहेत, प्रत्येक फोटोला आपल्याला नमस्कार करायचा आहे. यानंतर या ग्रंथामध्ये पूजेचे नियम आणि पूजेची मांडणी कशी करावी याबद्दल माहिती दिलेली आहे. तुम्ही ती पाहून पण त्यानुसार मांडणी करू शकता. त्यानंतर पुढे लक्ष्मी मातेचे स्तवन आहे. तुम्हाला शक्य असल्यास पठण करा, नाही पठण केलं तरी चालेल. आणि यानंतर आपल्याला श्री वैभव लक्ष्मी या व्रताची कथा वाचन करायची आहे, संपूर्ण कथा वाचन करायची आहे. आणि त्यानंतर बघा शुक्रवार आपण करणार आहोत, तर शुक्रवारी श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण तुम्ही आवर्जून करा. आणि शेवटी आपल्याला आरती करायची आहे, तर महालक्ष्मीची आरती या ग्रंथामध्ये आहे. यानंतर आपण ग्रंथ जागेवर ठेवायचा आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे. तो तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता आणि बाकी तुम्ही जे जेवणामध्ये बनवलेला आहे तो पण नैवेद्य देवीला दाखवू शकता. आणि नंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि पूजा मांडणी आपण दुसऱ्या दिवशी उचलायची असते. तर अशा प्रकारे आपण वैभव लक्ष्मीचे 5, 11, 21 जेवढी तुमची इच्छा आहे तेवढे शुक्रवार करू शकता. तर हे वैभव लक्ष्मीचे शुक्रवार करण्यासाठी नियम काय आहेत, तर बघा आपल्याला आपण 5 शुक्रवार करणार असो किंवा 11 करणार असो, जोपर्यंत आपण शुक्रवारचे व्रत करत आहोत तोपर्यंत आपल्याला मांसाहार करायचा नाही, मांसाहार वर्ज्य आहे. हे शुक्रवारचे व्रत चालू असताना जर तुम्हाला मध्ये सुतक असेल, काही अडचणी असेल किंवा तुम्ही गावी कुठे गेला असाल तर त्या शुक्रवारी आपल्याला पूजा करता येणार नाही. उपवास आपल्याला करायचा आहे पण पूजा मांडणी करता येणार नाही, पोथी वाचता येणार नाही, म्हणजेच आपल्या शुक्रवारमध्ये तो शुक्रवार पकडता येणार नाही. त्यानंतर पुढील येणाऱ्या शुक्रवारपासून आपण शुक्रवार रेग्युलर करू शकता. आता हे शुक्रवार जर तुम्ही 5 केले तर उद्यापन कसे करायचे, उद्यापन आपण एकदम सिंपल करू शकता. अशीच पूजा मांडणी करायची आहे, ग्रंथपठण करायचं आहे आणि नैवेद्य बनवायचा आहे. आणि उद्यापनाच्या वेळेस आपण खिरीचा नैवेद्य आवर्जून देवीला बनवायचा आहे आणि खिरीचाच नैवेद्य प्रिय आहे. उद्यापनाच्या दिवशी आपण आजूबाजूला जर तुम्हाला 5 महिला भेटल्या
तर 5 सुवासिनीला घरी बोलवून हळदी कुंकू द्या. तुम्हाला शक्य असेल तर त्यांना जेवायला घाला. शक्य नसेल तर खिरीचा प्रसाद म्हणून तुम्ही त्यांना द्या आणि त्यांची ओटी भरा आणि नमस्कार करा. तर असे एकदम साध्या सोप्या प्रकारे शुक्रवार व्रताचे उद्यापन करायचे आहे. तर तुम्हाला मी एकदम साध्या सोप्या प्रकारे पूजा मांडणी कशी करायची, उपवास कसे करायचे, नियम अटी सर्व सांगितलेलं आहे. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.